चला तर नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे काल रविवार असल्यामुळे आपली ग्रानी काही खाली झालेली नव्हती, आज खाली झाली आणि लगेच आलाय आपल्याला पुण्याचा माल आणि फकड्या लय खुश झाला बघा. आनंद गगनात मावेन असा झाला माझा, निघालाय पुण्याच्या दिशेनं. आणि हे बघा मंडळी, इथं तिथं कुठं स्टॉप न घेता डायरेक्ट धप्पा दिला होता, ते म्हणजेच आपलं हक्काचं ठिकाण भारत ढाबा की हो. मग काय म्हणलं, हौदाला पाणी बिणी ओके मध्ये दिसतंय, आपल्या राणीला पण आंघोळ घालू आणि आपण पण आंघोळ करून घेऊ. आणि इथं आपली मित्र कंपनी वाट बघत थांबली होती बघा. राहुल शेठ, मन्याबाई, मस्त त्यांच्यासोबत भेटलो, टाइमपास वगैरे केला आणि कपडे बिपडे काढून केलं बघा सुरू. तुम्हाला तर माहिती मंडळी, आपल्या राणीला आंघोळ घातल्यावर आपली राणी कशी दिसती, ते म्हणजे झगामागा आणि मला बघा. मग काय कशी दिसती बघा उगा कडक. चला तर मंडळी, आंघोळ वगैरे करून घेतो, जेवण वगैरे करून निघतो पुण्याच्या दिशेनं. आणि हे बघा मंडळी, आपल्या राणीने इथं तिथं कुठं स्टॉप नाही घेता डायरेक्ट धप्पा दिला होता, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रात माळी नगरला. आणि शेठ लोकांचा आपल्यावर लय जीव बघा, येवटने घेऊन आलेत किंवा आपल्याला भेटायला, ह्याला म्हणतात खरं प्रेम. धन्यवाद शेठ, सदैव असंच प्रेम असू द्या. समोर आलो तर काय, आपल्याला कोण भेटलंय बघा, आजू डार्लिंग, पुणे चेन्नई लाईन किंग माणूस किंवा 22 फूट कसं दिसतंय हत्यार. आणि आजू डार्लिंग म्हणली माझ्या पण राणीला घे की ब्लॉग मध्ये. मग काय म्हणलं, घेतो बाबा. फकड्या लय खुश झाला बघा. आणि तिथून पुढे डायरेक्ट आलो पुरी भाजी दणकायला, म्हणजेच आनंद हॉटेल. एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं की आनंद हॉटेल नंबर 1 क्वालिटी सर्व्हिस आहे बरं का भावांनो. इंदापूर वरून अकलूज रोडला टर्न घेतल्यावर लेफ्ट साईडला लगेच आनंद हॉटेल. नाद करतो का, यावंच लागतं. समोर आलं बघा म्हणजे चौफुल्याला, तर आपल्याला शेट लोक गाठ पडली की हो. आणि एकदम रॉयल आणि दिलदार स्वभाव. हे बघा, यांची आहे 20 फुटी, यांचे आहेत 14 फुटी. तर भाऊ 14 फुटीवाला ना लांबून हॉर्न देतोय, लाईट देतोय. माझ्या काही लक्षात येणं गेलं, बॅक साईडला होती गाडी म्हणून म्हणलं कोण हॉर्न देतोय काय माहिती. तर शेवटी त्या शेटनी ना आजू डार्लिंगला फोन करून मला कॉल करून सांगितलं की बाबा त्या चाकांच्या राणीवाल्याला थांबव, मला भेटायचं आहे. मस्तपैकी शेट लोकांना भेटून डायरेक्ट धप्पा दिला, ते म्हणजेच आपल्या अनलोडिंग पॉईंटच्या ठिकाणी. घेतो मंडळी आपली चाकांची राणी खाली करून. तोपर्यंत तुम्ही आपला ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आवडला नसला तरी लाईक करा आणि बिंदास्त वर टाकला, काही प्रॉब्लेम नाही.